पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांमधील वाद काही संपता संपत नाहीये। याआधी पालिकेमध्ये टक्केवारीवरून भाजप नगरसेविका राजश्री काळे आणि नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध झालंय, ज्यामुळे पक्षाची अब्रू गेली। तो विषय थंड होतो ना होतो तोच आता भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यातील वाद हा चव्हाट्यावर आलाय आणि हा वाद इथेच थांबला नाही तर तो पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेलाय। त्यामुळे पुण्यातील भाजप नगरसेवकांना नक्की काय झालंय अशी चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे। आपण सविस्तर पाहूयात। पुण्यात भाजप नगरसेविकांमधील वाद काही संपता संपेना। अंतर्गत वादात पक्षाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ऐरणीवर। दोन नगरसेविकांचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी। पुण्यातील भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे दोघी एकाच प्रभागातल्या, मात्र याच दोघी आता आपापसात भिडल्यात। त्याचं कारण की भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांनी त्यांच्यासोबत निवडून आलेल्या मृणाल कांबळे या त्यांचे व्हिडिओ मॉफ करून बदनामी करत असल्याचा आरोप केलाय। पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आपण जे बोललोच नाही ते आपल्या तोंडी मॉर्फ व्हिडिओच्या माध्यमातून घालण्यात आल्याचा अर्चना पाटील यांचा आरोप करत त्यांनी वाद उकरून काढलाय। माझं तेच व्हिडिओ मॉफ करून की मी भागातल्या महिलांना वेश्या म्हटले, या पद्धतीनं वस्त्यांमध्ये जाऊन बैठका घेऊन माझ्या सहनगरसेविका, त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ आणि एक 5-6 जण आहेत, यांनी सगळीकडे अशा बैठका घेऊन बायकांना भडकवण्याचा प्रयत्न केला। जातीयवाद, ही मराठा समाजाची मुलगी आपल्या समाजातल्या महिलांना वेश्या म्हणते, अशा प्रकारे पद्धतीनं नरेटिव्ह सेट करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मृणाल कांबळे यांनी हे आरोप फेटाळताना अर्चना पाटील या जाणून बुजून विकास कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप केलाय। जे मी बोलले नाही ते माझ्या तोंडी घालून आरोप केले जात आहेत। आमच्या महिला मंडळातील महिला या त्यांच्या तक्रारी करत होत्या, त्यात माझा काहीही संबंध नाही, असा दावा मृणाल कांबळे यांनी केलाय। ते आरोप स्पष्टपणे चुकीचे आरोप केलेले आहेत। मी कोणाचीही बदनामी केलेली नाही किंवा काही केलेलं नाहीये। तुम्ही सगळे प्रूफ चेक करू शकता। मी कोणत्याही व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये आरोप केलेले नाहीये, त्यांचं स्पष्ट नावही घेतलेलं नाही किंवा त्यांच्या त्या विषयाबद्दल बोललेली नाही। मी त्या ठिकाणी गेले होते फक्त आणि फक्त मला महिला मंडळ तयार करायचे, त्या गोष्टींसाठी मी तिथे गेले होते। परंतु तिथल्या महिला माझ्याच अंगावर आल्या की तुमच्या नगरसेविका अशा कशा बोलू शकतात। अर्चना पाटील यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानं हा वाद आता देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचलाय। हा विषय मी सगळ्यांना माझ्या साईडनी 2-2, 3-3 पत्र गेलेली आहेत। सगळ्यांना मी हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये फक्त माझा हा एवढा खालच्या लेवलनी सॉल्व्ह व्हावा ह्याची मी वाट बघितली। आजच पहिल्यांदा आपले मुख्यमंत्री साहेब यांच्याशी एका माध्यमातून आम्ही कॉन्टॅक्ट केला। त्यांनी फक्त उद्या किंवा परवामध्ये मी त्यांना बोलून घेतो आणि विचारतो आणि हा प्रकार जाणून घेतो असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। या वादाची पुणे शहर भाजपनं गंभीर दखल घेत आपापसातील वाद हे चर्चा करून मिटवायचे असतात, सार्वजनिकरित्या करून हे वाद चव्हाट्यावर आणणं योग्य नसल्याचं म्हणत यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे। त्यामुळे संबंधित नगरसेविकांना समज दिली जाईल, नाहीतर कारवाई केली जाईल असा इशारा धीरज घाटे यांनी दिलाय। या संदर्भातली माहिती मी घेतली आणि मला असं वाटतं की दोनही नगरसेविका ज्या आहेत त्या पक्षाचं काम करणाऱ्या, अनेक वर्ष काम करणार आहेत, परंतु काही वैयक्तिक त्यांच्यामध्ये काही समजा मतभेद असतील तर ते पार्टी लेवलला खरं तर बसून सॉर्ट आउट केले पाहिजे। हा विषय ज्याला म्हणतात की चव्हाट्यावरती आणण्यासारखा किंवा माध्यमांसमोर काहीतरी प्रतिक्रिया देणं हे चुकीचं आहे। या संदर्भात दोघांनाही बोलवलं जाईल, समज दिली जाईल। एकाच पक्षातील दोन नगरसेविकांमधील हा वाद आता केवळ आरोप प्रत्यारोपांपुरता मर्यादित न राहता तो पोलीस आणि पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचलाय। मॉर्फ व्हिडिओ, विकास कामातील अडथळे आणि जातीय आरोपांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलंय। आता या प्रकरणात सत्य काय आणि कारवाई कोणावर होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून नगरसेविकांमधील वाद पाहता भाजपचीच प्रतिमा मलिन होत असल्याचं पाहायला मिळतंय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।